नमस्कार. हिंदुस्तान पोस्टमध्ये मी हर्षद वैद्य, कॅमेरामन सतीश आणि रोहितसह आपल्या सर्वांचं स्वागत करतो. पोलिसांचं विश्व कायमच आपल्या जगात सामान्य माणसांसाठी अद्भुतकारी, विस्मयकारी असतं. पोलिसांनी वेगवेगळ्या गुन्ह्यांचे केलेले तपास, त्याच्या ज्या सगळ्या स्टोरीज असतात, त्या कथा असतात, साहस कथा असतात, या सगळ्याच आपल्याला कायम भारावून टाकतात. पण आज पोलिसांचं खरंच हे विश्व असतं कसं? कशा पद्धतीने एखादा गुन्हा घडल्यानंतर त्याची उकल केली जाते आणि त्यानंतर अनेक मोठमोठ्या गुन्ह्यांची उकल करताना जे येणारे प्रेशर्स असतात, जे बाहेरचे एक्सटर्नल सगळ्या गोष्टी असतात, या सगळ्यांचा सामना करत मुंबई पोलीस किंवा पोलीस कशा पद्धतीने या सगळ्यांचा सामना करत गुन्ह्यांची उकल करतात, हाच सगळा प्रवास आपण जाणून घेणार आहोत. ह्या सगळ्या गोष्टी आपण जाणून घेणार आहोत निवृत्त सहाय्यक पोलीस आयुक्त अविनाश धर्माधिकारी सरांकडनं. त्यांनी 35 वर्ष पोलीस दलामध्ये सेवा दिल्यानंतर आज ते निवृत्त झाल्यानंतर समाजकार्यात सुद्धा काम करत आहेत. या सगळ्याच प्रवासाबद्दल आपण जाणून घेणार आहोत आणि पोलिसांच्या विश्वाबद्दल आपण त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत. सर, सर्वप्रथम हिंदुस्तान पोस्टमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत. धन्यवाद. थँक्यू. सर, मला तुमच्या कारकिर्दीच्या सुरुवातीपासूनच त्या सुरुवातीच्या गोष्टीकडे जायचं आहे की तुम्ही एक केस हँडल केली होती आणि मंगळसूत्र तुम्हाला ते सापडलं, त्याची ती स्टोरी होती. म्हणजे गुन्हा दाखल होण्याच्या आधीच गुन्हा सोडवणूक झाली होती. तर त्या कथेपासून आपण सुरुवात करू. कशा पद्धतीने सुरुवात झाली? माझं पहिलं पोलीस स्टेशन दहिसर पोलीस स्टेशन होतं. दहिसर पोलीस स्टेशनला जाऊन एक मला तर 4-5 महिनेच झाले होते मला. आणि नाकाबंदी करत असताना माझ्या समोर त्यावेळेस ती पोलिसांकडे गाडी असायची, तो डब्बा गाडी असायची, खूप मोठी गाडी असायची. ती स्टार्ट व्हायला, चालू व्हायला पण खूप वेळ लागायचा. तर त्या गाडीच्या मदतीने आम्ही तो नाकाबंदी करत होतो. त्यावेळेस आमच्या समोरून एकदम वेगामध्ये रिक्षा गेली. मला डाऊट आला, हा रिक्षा एवढं गाव काय केली म्हणून. तर बाकीच्यांना ओढून सांगितलं तुम्ही मागून या म्हणून, आणि मी एक दुसऱ्या रिक्षात उडी मारली. आणि त्या पॅसेंजर होते, त्यांना त्या रिक्षाला म्हटलं पाठलाग करायचा. मी गणेश असल्यामुळे त्यांनी नाही म्हटलं नाही, त्यांनी पाठलाग करायला. पण शेवटी ते डिस्टन्स वाढत गेलं. तेवढंच बघितलं की बाजूने एक 2 व्हीलर चालला होता, त्याला हात दाखवला. मग रिक्षातून उतरून 2 व्हीलरवरती बसलो आणि पाठलाग चालू केला. दरम्यान मागणं आमची गाडी पण येत होती. आणि मग काही अंतरानंतर मला वाटतं 2-2.5 किलोमीटरच्या पाठलागानंतर त्यांना आम्ही इंटरसेप्ट केलं, पकडलं. तर त्यांनी त्यांच्या हातात काहीतरी वस्तू होती, ती खाली टाकली. तर आवाज आला. एक कॉन्स्टेबल म्हटलं साहेब मंगळसूत्र आहे. मग आमच्या लक्षात आलं काहीतरी गडबड आहे. ते रिक्षावाला आणि ते दोघं मागे बसलेले, असे तिघांनाही आम्ही ताब्यात घेतलं. आणि मग पोलीस स्टेशनला आलो तर एक मूकबधीर कपल त्या ठिकाणी आलं होतं तक्रार द्यायला. आणि ते वर्णन करून सांगत होते की असं. तेवढ्यात आम्ही पोचलो आणि ते मंगळसूत्र तिने बघितलं. एकदम त्या डोळ्यात अक्षरशः पाणी झालं. कारण मंगळसूत्राबद्दल महिलांच्या मध्ये एक भावनिक अटॅचमेंट असते. तर अशा वेळी कंप्लेंट लॉज व्हायच्या अगोदरच आम्ही ते आरोपींना पकडलं. आणि त्यावेळेस आणखीन एक चांगली घटना घडली की पुढच्या तपासामध्ये आम्ही त्यांच्याकडनं, त्या तिन्ही आरोपींकडनं जवळ 25 मंगळसूत्र आणि सोन्याच्या चेन रिकवर केल्या होत्या. तर आमच्याकडे एक रिटर्न ऑफ प्रॉपर्टी हा प्रकार असतो. म्हणजे हस्तगत गेलेली जी मालमत्ता असते ती फिर्यादीला किंवा ज्या क्लेमंट आहे त्याला परत करणे. कोर्टाची परवानगी घ्यावी लागते. कोर्टाची परवानगी घेतल्यानंतर त्यावेळेस पहिल्यांदाच एक सार्वजनिक कार्यक्रम आयोजित केला गेला. आणि त्या सार्वजनिक कार्यक्रमामध्ये काय हा इमोशनल पॉईंट होता. आणि मग त्यावेळेस आमचे पहिले माझ्या जीवनात ते पहिले कमिशनर होते श्री राममूर्ती साहेब. तर राममूर्ती सपत्नीक त्या कार्यक्रमाला आले होते आणि त्यांच्या पत्नीच्या हस्ते आम्ही ते मंगळसूत्राचं वाटप त्या महिलांना केलं होतं. त्यावेळेस मीडियाने त्याबद्दल खूप चांगल्यापैकी लिहिलं होतं. अगदी मोठमोठ्या याच्यामध्ये न्यूज आल्या होत्या. आणि त्यावेळेस त्या केसमुळे मला पहिल्याच पोलीस स्टेशनला एक चांगली इमेज मिळवून दिली असं म्हणता येईल. सर, त्यानंतर आपण क्राईम ब्रांचला आपली शिफ्टिंग झालं, आपलं पोस्टिंग झालं आणि त्याच्यानंतर आपण त्या क्षेत्रामध्ये सुद्धा आपण जबरदस्त कामगिरी तुम्ही सुरू केली. तर त्या कथा आम्हाला ऐकायला आवडते. तुम्ही कशा पद्धतीने एक केसचा उलगडा करत गेलात? बेसिकली मुंबई क्राईम ब्रांच अतिशय प्रतिष्ठित शाखा मानली जाते. त्या ठिकाणी त्या काळामध्ये ॲटलिस्ट पोस्टिंग होण्यासाठी खूप एकतर मॅच्युरिटी लागायची. त्या ऑफिसरने काहीतरी एक्स्ट्रा ऑर्डिनरी केलेलं असं आणि कोणाच्या तर रेकमेंडेशन, म्हणजे आमच्याच इंटरनल रेकमेंडेशनवरतीच होत असे. मी दहिसर नंतर DNR पोलीस स्टेशनला साधारणपणे 1 वर्ष काम केलं. आणि त्या काळामध्येच आणखीन 2-3 केसेस खूप चांगल्या प्रकारे डिटेक्शन झाल्या होत्या. त्यामुळे माझं थोडंसं नाव होतं आणि त्यामुळे काही अधिकाऱ्यांनी, वरिष्ठ अधिकाऱ्यांनी माझं नाव रेकमेंड केलं आणि क्राईम ब्रांचला माझी अचानक बदली झाली. तर मी घाबरून गेलो, क्राईम ब्रांचला कशाला जायचं आपण म्हणून. तर ते एक जुने हॉलदार होते, त्यांना फोन केला. तर त्यांनी मला सांगितलं साहेब येऊ नका, इथं सकाळ संध्याकाळ गोळ्या, इकडं फायरिंग तिथं फायरिंग होते. त्यामुळे मी आणखीनच घाबरून गेलो होतो. घाबरून म्हणजे थोडंसं म्हणलं जायचं की नाही हा विचार करत होतो. पण ते काही माझं काय ऐकलं नाही त्यांनी. मला जावं लागलं क्राईम ब्रांचला. पण आय वॉज हॅपी की माझा तो निर्णय चांगला ठरला. कारण असं म्हणता येईल की पोलीस स्टेशनला काम करताना आपण एका डबक्यामध्ये पोहत असतो.
क्राईम ब्रँडला काम करताना आपण समुद्रात पोहतो असं म्हणायला हरकत नाही, कारण पूर्ण भारतामध्ये अंडरवर्ल्डमध्ये किंवा क्रिमिनल वर्ल्डमध्ये काय चाललंय ह्याची सगळी माहिती क्राईम ब्रांचकडे यानं त्या मार्गाने येत असते. तर त्यामुळे मला एक चांगला एक्सपोजर अतिशय इनिशियल स्टेजलाच मिळालं. मला माझी ती क्राईम ब्रांचमधली पहिली केस आठवते. थोडीशी विचित्र टाईपची केस आहे, पण प्रत्येकाला पहिलं आयुष्यातलं काय आठवतं त्यातला प्रकार आहे. ही एक फिल्म प्रोड्युसर होते त्या काळामध्ये, आता आहेत अजून ते. तर ते आणि त्यांचे मित्र रात्री पार्टी करून चालले होते. तर एका ठिकाणी बँड्रा बँडस्टँडच्या इथं एका महिलेने त्यांना लिफ्ट मागितली, ते लिफ्ट ती बसली आतमध्ये आणि जे नॅचरलीच थोडंसं त्यांचं घसट झाली जवळ एकमेकाच्या केले. तर त्यावेळेस त्या महिलेने त्यांच्या गळ्यातली 10 तोळ्याची चेन चोरली होती. आता त्यांची पंचायत अशी झाली की कंप्लेंट पण करू शकत नाही, प्रतिष्ठेचा प्रश्न असतो. मग ते इकडून इकडून ते क्राईम ब्रँडला आले होते आणि मग कोणाच्या रेफरन्सनी मग माझ्याकडे आले होते. मग ते आम्ही ती महिला शोधून काढली, वाकवलेला राहायची ती, आणि ती चेन पण रिकवर केली, ती केस दाखल केली होती. तर ती माझी क्राईम ब्रांचमधली अशी पहिली केस होती. त्यानंतर मात्र थोडासा मला चांगला स्टाफ मिळाला, चांगला रिसोर्सेस मिळाले, काही इन्फॉर्मल माझे चांगले डेव्हलप झाले. आणि नंतर मी एक गँग पकडली होती. त्या गँगकडनं आम्ही 14-15 केसेस डिटेक्ट केले होते. त्याच्यामध्ये मर्डर आहे, रॉबरीज होत्या, डेकॉयटीज होत्या, वेपन्स मिळाले सगळे. ते सगळंच एक ऑल इन वन पॅकेज म्हणता येईल असं ते सगळं पकडलं होतं. त्यामुळे सुरुवातीच्या 2 क्राईम ब्रँडला गेल्यानंतर 3-4 महिन्यामध्ये ॲक्च्युली त्यावेळेस क्राईम ब्रँड असं म्हणायचं की क्राईम ब्रँडच्या इनर सर्कलमध्ये तुम्हाला एंट्री मिळणं फार कठीण होतं, कारण सगळे स्टॉलवर्ड अधिकारी असायचे. पण ह्या केसमुळं ज्याच्यामध्ये मी बरंच काही डिटेक्ट केलं होतं, त्यामुळे मला लगेच एंट्री मिळाली, वरिष्ठांकडे पण ॲक्सेस मिळाला आणि माझी ओपनिंग तिथं क्राईम ब्रँडला चांगली झाली. आणि ओव्हरऑल 5 वर्ष पहिला जो माझा टेन्युअर होता 5 वर्षाचा, टोटल माझ्या करिअरमध्ये मी 17 वर्ष क्राईम ब्रँचमध्ये काम केलं. तर पहिला जो टेन्युअर 5 वर्षाचा होता त्यामध्ये बरेच केसेस चांगल्यापैकी डिटेक्ट केल्या. त्याच्यामध्ये प्रॉमिनंट केसेस जर का म्हणता येईल तर एक रामनाथ पयाड यांचे एक मर्डर केस होती. रामनाथ पयाड म्हणून हॉटेलियर्स होते. त्यावेळेस छोटराजन आणि बॉम्बलास्टरनंतर छोटराजन आणि दाऊदमध्ये जे फारकत झाली त्याच्यामध्ये त्याचे रिपरकेशन येऊन छोटराजांनी पयाड्यांचा एक मर्डर केला होता, रामनाथ पयाड्यांचा, त्यांच्या ऑफिसच्या समोर बोलवलेला. तर त्या केसमध्ये जो आरोपी होता तो इन्फॉर्मेशन आम्हाला अशी मिळाली होती की तो पुस्तेकर कॉलनी इथं राहतो, पण कुठेही ते माहीत नव्हतं. मग त्याची बायकोचं माहेर खारला होतं आणि त्या खारच्या माहेरी आम्ही थोडीशी फिल्डिंग लावली होती. आणि एक दिवस रात्री 8 वाजता माहिती मिळाली की ती आलेली 9च्या सुमारास ती निघणार नाही म्हणून. मग खारपासून आम्ही तिचा पाठलाग करत करत आलो, पण नेमकं पुस्तेकर कॉलनीचे तर रिक्षा एवढे स्पीडने आतमध्ये गेली, कळालं नाही आम्हाला कुठे गेली ती. मग नंतर आम्ही तरी पण बिल्डिंग लक्षात आली. मग दुसऱ्या दिवशी असं ठरवलं की 2-3 दिवसानंतर आम्ही त्यावेळेस ते युरोका फोर्स म्हणून एक कंपनी यायची, ते त्या कंपनीच्या एक एजंटला पकडलं, आमचा कॉन्स्टेबल दिला आणि प्रत्येक घरामध्ये जाऊन हे करायचा प्रयत्न केला. पण त्या घरात काही आम्हाला ॲक्सेस मिळाला नाही. पण शेवटी झिरो करता करता आमच्या लक्षात आलं की या घरामध्येच आहे आरोपी म्हणून. त्यांनी त्या घराची जी काचा होत्या त्या काचाला आतल्या बाजून वर्तमानपत्र लावली होती. त्यामुळे घरामध्ये लाईट अजिबात बाहेर पडत नव्हतं. रात्री पण असं वाटायचं घर बंद आहे म्हणून. त्या आरोपीचं नाव आहे मारिओ डिक्सन अरेसेरियल असं नाव होतं. अतिशय हुशार पोरगा होता तो. त्याचे वडील एका शाळेचे प्रिन्सिपल होते आणि चांगल्या घराण्यातला होता आणि ब्लॅक बेल्ट होता तो. दुर्दैवाने या मार्गाला लागला. तो छोटराजनला आपला ह्याला शरद शेट्टीला आपला गॉडफादर मानत होता, त्यामुळे त्याच्या नादाला लागून या क्रिमिनल वर्ल्डमध्ये तो आला होता. आणि मग अशा पद्धतीने आम्ही शेवटी एक दिवस रेड करायचं ठरवलं. नेमका एक दाढीवाला माणूस इथं आला भेटायला. आमच्या लक्षात आलं तिथंच चालला, त्या घरात हातामध्ये टिफिन होतं. मग त्यालाच पुढे गेलो, ते की होलमध्ये त्याला पुढं उभं केलं. त्याच्या बायकोने आतून बघितलं, ते लक्षात आलं की हाच आहे, रेग्युलर ठरलेल्या टाईमला येतो म्हणून. आणि मग आम्ही जसं तिने दरवाजा उघडला घुसलो आतमध्ये. तर आतमध्ये बेडवरती तो झोपला होता आणि तो ब्लॅक बेल्ट असल्यामुळे ताकद चांगली होती, पण तरी पण शेवटी आमच्याकडे थोडंसं एक मोरल व्हॅल्यू जास्त असते. बरोबर. पकडलं त्याला. त्याच्या उशाखाली दिवस 9mm लोड केलेलं पिस्टल मिळालं होतं. नंतर मी त्याला इंट्रोगेशनमध्ये सहज विचारलं की म्हटलं समजा तुला चान्स मिळाला असता तर तू काय रिटॅलिएट केला असता का? तर त्याने सांगितलं हो साहेब, पहिलं रिटॅलिएट करण्याचा प्रयत्न केला असता, नसतं झालं तर सुसाईड केली असतं. म्हणलं पण इन अदरवाईज दोन्ही आरोपीने जर का आमच्यासमोर सुसाईड केले तर तरी पण आम्हाला प्रॉब्लेम असतो आणि आमच्या रिटॅलिएट केलं तर निश्चितच 1-2 जणांचा बळी गेला असता. अशी रिस्क घेऊन आम्ही त्याला पकडलं होतं आणि ती केस डिटेक्ट केली होती. ती केस होती बॉम्ब्लास्ट 93चा बॉम्ब्लास्टमध्ये. मला थोडंफार इन्व्हेस्टिगेशन करायला सुरुवात केलं, नवीनच होतो मी. त्याच्यामध्ये थोडंफार इन्व्हेस्टिगेशनमध्ये पार्टिसिपेशन होतं माझं. आणि
नंतर बरेच केसेस आम्ही क्राईम ब्रँचमध्ये या 5 वर्षाच्या काळामध्ये सेन्सिटिव्ह केसेस, बॉलिवूडशी कनेक्टेड केसेस डिटेक्ट केलेले आहेत किंवा त्याच्यामध्ये इन्व्हेस्टिगेशनमध्ये असिस्ट केलेलं आहे. गुलशन कुमारची मर्डर केस झाली, नंतर रामदास नाईक यांचं मर्डर केस होती. त्याच्यामध्ये तर आम्ही ऑलमोस्ट आरोपीपर्यंत पोहोचलो होतो, पण अनफॉर्च्युनेटली थोडक्यामध्ये मिस झालं ते. नंतर बरेच केसेस त्या 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 काळामध्ये गँग वॉर खूप पीकला होतं आणि रोज सकाळ संध्याकाळ मुंबईमध्ये कुठं ना कुठं तर फायरिंग होत होतं. त्यामुळे आम्हाला ऑन टोज ऑलवेज राहायचं. आणि तेव्हाच आजच्यासारखे मोबाईल वगैरे काही नव्हते, पण कम्युनिकेशन तरी पण होत होतं. पण अशा पद्धतीने आम्ही केलं. बरेच लोकांचे जीव वाचवलेत, बॉलिवूडमधल्या बऱ्याच लोकांचे जीव वाचवलेले. नंतर एक स्टीलचा व्यापारी होता, त्याला बबलू श्रीवास्तव म्हणून गँग आहे, ती किडनॅप करणार होती अशी एक इन्फॉर्मेशन आली होती आम्हाला. आणि ते ज्यावेळेस आम्ही 2च ऑफिसर होतो, मी आणि माझ्यावर एक नाडगोडा साहेब म्हणत होते. आम्ही दोघं त्याच्या घर ऑफिसच्या इथं फिल्डिंग लावली होती. त्यावेळेस नेमके ते आरोपी आम्ही बघितले होते मध्ये. त्यांचा पाठलाग करत निघालो, पण त्यावेळेस आमच्याकडे 2 गाड्या नव्हत्या, एकच गाडी होती. मी एका टॅक्सीतनं आणि ते गाडीतनं पाठलाग, दोन्ही आरोपी वेगवेगळ्या ठिकाणी गेले, पण ते मिस आउट झाले आमच्याकडनं. पण त्या माणसाचा तर किडनॅप होता कामा नाही, म्हणून मग त्याला सकाळी त्याच्या घरापासून घ्यायचो. त्याला आजपर्यंत माहित नसेल की त्याला किडनॅपिंग होणार होतं. बापरे. घरापासून आमचा रोजचा 1 महिना हा कार्यक्रम होता. सकाळी 9ला त्याच्या घराच्या समोर जाऊन थांबायचं, तो निघाला की त्याच्यावर निघायचं. ट्रेन बंद व्हायचा, तो ट्रेन बंद यायचा, चर्चगेटला उतरायचा, मग टॅक्सी किंवा समोर बसायचं, तो बसून जायचा. मग त्याच्यावर ऑफिसमध्ये जायचं. तो एकदा ऑफिसमध्ये गेला की आम्ही बाहेर टाइमपास करत चणे शेंगदाणे खात बसायचे. आणि असं करून 1 महिना केला. मग 1 महिन्यानंतर ते आमचे DCP होते राकेश मारे साहेब. मारे साहेबांनी सांगितलं, अरे तुम्हाला आरोपी पकडा गया उधर. मुलुंडला एक केळकर म्हणून एक परफ्यूम आले होते, त्यांचं किडनॅपिंगच्या प्लॅनिंगमध्ये पकडले गेले होते. मग आम्ही दुसऱ्या दिवशी जाऊन बघितलं तर ते आरोपी आम्ही जे बघितले तेच होते आरोपी. मग आमचा तो ट्रॅप संपला अशा पद्धतीने. तर असं बरंच काही केलेलं. राजकुमार संतोषी म्हणून बॉलिवूडचे फिल्म प्रोड्युसर होते, त्यांच्यावरती बबलू श्री असं नाही, इजाज लाकडावाला तर्फे थ्रेट्स होत्या, त्यांना मदत केलेली. असं बरेच केसेस 1993 to 97 या कार्यकाळामध्ये डिटेक्ट केलेले आहेत. तर तुम्ही आता हे सगळं सांगत असताना वेगवेगळ्या गँगचा तुम्ही उल्लेख केलात आणि त्यावेळेला मुंबईच्या गँग वॉरचा तुम्ही उल्लेख केलात. पण मग हे गँग वॉर इतकं पीकला असताना एन्काउंटरचं सत्र कसं सुरू झालं आणि मुंबई पोलिसांमध्ये हे जे सगळ्या मुंबई पोलिसांनी नंतर एकदम संपूर्ण संघटित मोहीम राबवूनच मुंबईतलं गँग वॉर कसं संपवलं ह्याच्याबद्दल आम्हाला सांगा. हे बघा, लक्षात ठेवा, तुम्हाला पोलिसिंगमध्ये ना पॉलिटिकल विल खूप महत्वाचं असतं. जोपर्यंत पॉलिटिकल विल नाही ना, तर तोच पोलीस. आपण एखाद्या क्रिकेट टीमचा जर का परफॉर्मन्स व्यवस्थित नसेल तर अख्खी टीम तर बदलत नाही. एक कॅप्टन बदलला की ते सेम प्लेयर्स तुम्हाला एकदम मिरॅकल दाखवतात, कुठे घेऊन जातात. कपिल देव याचं उदाहरण आहे 1983 वर्ल्ड कपमध्ये. त्याच्यापूर्वी कधी आपण वर्ल्ड कप जिंकण्याचं स्वप्न पण बघू शकत नव्हतो. तर असं होऊन जातं. त्यातल्याच प्रकारे गोपीनाथ मुंडे ज्यावेळेस होम मिनिस्टर झाले त्यावेळेस त्यांनी फार सिरियसली घेतलं ही गोष्ट आणि त्यांनी पोलिसांना फ्री हँड दिला होता आणि स्ट्रिक्ट ॲक्शन घ्यायला सांगितलं होतं. त्याचा परिणाम असा झाला की पोलिसांनी मग त्यावेळेस आमचे वरिष्ठ अधिकारी पण त्याच थॉट प्रोसेसमधले होते. त्यामुळे पोलिसांनी जो रिटालिएशन म्हणजे एका गोळीला 4 गोळीने उत्तर द्यायचं जे चालू केलं, त्याच्यामुळे बऱ्याच मोठ्या प्रमाणात एन्काउंटर चालू झाले. आणि शेवटी किती केलं तर हे लोक गँगस्टर्स कायद्याला घाबरत नाही, कारण जेलमध्ये गेले तरी ते जेलमधनं पण त्यांचे उपद्रव चालूच असतात, पण गोळीला मात्र घाबरतात. तर त्यातनं मग तो परिणाम झाला. आणि त्याच्याच जोडीला आणखीन एक होतं जो थोडासा सायलेंट आहे पण त्याचा परिणाम खरोखर झाला, तो म्हणजे मोका कायदा. तो मोका कायदा जो आणला होता त्या मोका कायद्याने खूप फरक पडला, कारण त्यांना कन्व्हिक्शनचे चान्सेस खूप वाढले. आरोपीला सहजासहजी बेल मिळत नव्हता. आणि अशा हे दोन्ही प्रकारे या पद्धतीने चालू केलं आणि मुंबई पोलिसांनी हळूहळू पूर्णपणे नियंत्रण. त्या काळात अशी परिस्थिती तुम्हाला सांगतो की एखाद्या व्यापाऱ्यांनी जर का मोठ्या प्रमाणावर लग्न केलं, एखादी मोठी गाडी घेतली, तरी त्याला लगेच गँगस्टर्सकडनं फोन यायचे की तू हे केलंय ते केलंय. आणि काय होतं माहिती काय, हे त्यांचा आरोपी जो असतो जो इथनं इन्फॉर्मेशन देतो त्यांच्या जवळपासच असतो. त्यामुळे तो प्रत्येक त्यांच्या मुलाचं नाव द्यायचा, मुलगा कुठल्या शाळेत जातो, मुलगी कुठं जाते, हे सगळं द्यायचं. तो दुबईवरनं जेव्हा तो गँगस्टर फोन करायचा, छोटा शकेल म्हणा किंवा जो कोण करायचा, तर त्याला सांगायचं तुझ्या मुलाचं हे नाव आहे, तो सकाळी इतके वाजता जातो. आता नॅचरली एक बिझनेसमॅन आहे, त्याला जेव्हा आपल्या मुलांबद्दल असे थ्रेट्स असतात तेव्हा तो घाबरून जातो आणि मग तो पैसे देणं कधी पण प्रेफर करतो. पण आणि त्यावेळेस दुर्दैवाने पोलिसांना तेवढा विश्वास नव्हता, पण लेटर ऑन जेव्हा पोलिसांनी स्ट्रॉंग ॲक्शन घ्यायला सुरुवात झाली तेव्हा जनतेचा पण विश्वास आला आणि मग जनता स्वतःहून कंप्लेंट द्यायला पण यायला लागली आमच्याकडे
की आम्हाला थ्रेट्स येत आहेत. पूर्वी कधी कधी तर असे केसेस झाले की आम्हाला कळलंच नव्हतं तर मर्डर होण्याचं कारण काय ते पण कळत नव्हतं. तर पण नंतर लेटर ते सगळं झालं आणि बऱ्यापैकी नियंत्रण. आता गँगवर तर पूर्ण मोडीत काढले पोलिसांनी. सर, आता एका महत्वाच्या विषयाकडे येतो की या गेल्या 30-35 वर्षांमध्ये मुंबईत 3 महत्वाच्या घटना झाल्या. एक तर म्हणजे 93चे बॉम्बलास्ट, त्याच्यानंतर आत्ताच मुंबईमध्ये 2006ला जे लोकल बॉम्बलास्ट झाले ते, आणि नंतर सगळ्यात दुर्दैवी 26/11चा हल्ला मुंबईवर झालेला. या 3 हल्ल्यांनी मुंबईच्या संपूर्ण मनामध्ये आजही थरकाप उडतो, मुंबईकरांच्या मनामध्ये या 3 घटनांच्या आठवणींनी. मुंबई पोलिसांनी त्या संपूर्ण 3 घटनांच्या तपासामध्ये, 3 घटनांच्या सगळ्या हँडलिंगमध्ये खूप महत्वाची भूमिका बजावली. आपणही त्यावेळेला सेवेमध्ये होतात. कशा पद्धतीने आपण सगळ्या गोष्टी केल्यात, कशा पद्धतीने इन्व्हेस्टिगेशन झालं आणि तो काळ मुंबई पोलिसांनी कशा पद्धतीने हाताळला? 1993 सालच्या म्हणजे तिन्ही बॉम्बलास्टचा जर का आपण किंवा टेररिस्ट अटॅकचा जर का विचार केला ना, तर तुम्हाला सांगतो 1993 पूर्वी मुंबई पोलिसांना असा अनुभव नव्हता. टेररिस्ट अटॅक अशा पद्धतीने होतो. इनफॅक्ट ज्यावेळेस 1993ला बॉम्बलास्ट झाले त्यावेळेस कुणी काय करायचं आणि कोणावर काय जबाबदारी द्यायची ह्याच्याबद्दल पण कन्फ्युजन होतं. त्यामुळे बऱ्याचपैकी गोंधळ होता. पण नंतर लेटर ऑन तो गोंधळ सेटल डाऊन झाला. पण त्यावेळेस एक मानलं पाहिजे की कुठलाही पूर्व अनुभव नसताना मुंबई पोलिसांनी जो तपास केला आणि आरोपींना मॅक्सिमम आरोपींना पकडलं. मोठा शस्त्रसाठा, मोठ्या प्रमाणात RDX हस्तगत केलं. त्याच्या व्यतिरिक्त केस पण त्यांनी कोर्टामध्ये खूप चांगल्या पद्धतीने सादर केली की ज्यामुळे त्यांना कन्व्हिक्शन बऱ्याच आरोपींना झालंय, अगदी फाशीपर्यंत झालेली. नंतर तुम्ही जरा रेल्वेची बॉम्ब ब्लास्ट म्हणा तर रेल्वेची बॉम्ब ब्लास्टच्या बाबतीमध्ये थोडंसं गडबड झालेली आणि त्यामुळे अनफॉर्च्युनेटली त्यामध्ये काही आरोपी काय ऑलमोस्ट सगळेच आरोपी सुटलेत असं म्हणायचं. पण त्याच्यामध्ये दोन एजन्सीचा इंटरनल थोडंसं जे काही क्लॅशेस होते त्याचा परिणाम म्हणता येईल. त्याच्यानंतर आपण कसाबची केस जी मुंबईवरती अटॅक झाला तो. पण कसाबच्या केस नंतर एक झालं की पूर्वी एका इंटेलिजन्स एजन्सीकडे एखादा इनपुट असेल तर ती इंटेलिजन्स एजन्सी दुसऱ्याला शेअर करत नव्हती. आणि आपल्याकडे जवळ 8-10 इंटेलिजन्स एजन्सीज आहेत. प्रत्येक अगदी पहिल्यापासून इन्फॉर्मेशन असायची त्यांच्याकडे पण ते शेअर करत नव्हते. त्यामुळे बरंचसं प्रिव्हेंट करता येत नव्हतं. होऊ शकलं असं करता येत नव्हतं किंवा केलं जात नव्हतं. पण कसाबच्या मुंबईचा जो अटॅक झाला त्याच्यानंतर मात्र सगळ्या इंटेलिजन्स एजन्सीला एका अंब्रेला खाली आणण्यात आलं आणि त्यांची एक पिरियॉडिकली बैठक होते. त्यामध्ये इंटेलिजन्स कंपल्सरी शेअर केला जातो. त्याचा परिणाम असा आहे की त्या घटनेनंतर मुंबईमध्ये किंवा भारतामध्येच एकूण टेररिस्ट अटॅकचं प्रमाण खूप कमी झालं. असं नाही की त्यांनी प्रयत्न नाही केला, 100% प्रयत्न झालेले आहेत. पण ते आपण हाणून पाडलेले आहेत, वेळेमध्ये आरोपी पकडले गेलेले आहेत आणि त्यानंतर जे ॲक्शन्स पण आपल्या एकदम रिगरस ॲक्शन झाले त्याच्यामुळे खूप परिणाम झाला. आणि एकंदरच आता भारताचं थोडंसं आत्मविश्वास सगळ्याच लेवलवरती खूप चांगला आहे. त्याची परिणिती आहे की ह्या गँगस्टर म्हणा किंवा टेररिझम थोडंसं कमी होत चाललेलं आहे. पण हा धोका मात्र कंटिन्युअस आहे, तो राहणारच. आपल्याला अलर्ट राहणं फार गरजेचं आहे. सर, मगाशी तुम्ही आपला एन्काउंटरच्या प्रश्नाबद्दल बोलत असताना तत्कालीन गृहमंत्र्यांचा उल्लेख केलात. तर पोलीस म्हटलं की राजकीय हस्तक्षेप हा आलाच, म्हणजे दोघं हातात हात घालून चालतात असं म्हणायला काही वावगं नाही. तर खरंच या राजकीय हस्तक्षेपाचा पोलिसांच्या कामावरती आणि त्याच्यानंतर थोडंसं पुढे जाऊन म्हणायचं झालं तर पोलिसांच्या मनोधैर्यावरती किती परिणाम होतो आणि कशा पद्धतीने राजकीय हस्तक्षेपामुळे काय घडू शकतं आणि काय काय झालेलं आहे? राजकीय हस्तक्षेप हा पूर्वीपासूनच आहे. असं म्हणता येईल की या सरकारच्या काळात कमी त्या सरकारत जास्त असा काही फरक नाही. कारण पोलीस डिपार्टमेंट हे त्यांच्या पॉलिटिकल बॉसेसच्या अंडरच काम करतं. फक्त फरक आहे की एक 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 थिन लाईन असते ती क्रॉस करता कामा दोन्ही बाजूने. म्हणजे पोलिसांच्या बॉसनी पण खूपच जास्त राजकीय हस्तक्षेपाच्या आहारी जाता कामा नये आणि त्यांनी पण जास्त इंटरफेअर करता कामा नये. पोलीस खात्यामध्ये एक हायरार्की एक प्रकार असतो. तो हायरार्की एवढ्यासाठीच ठेवलेलं आहे की त्या जसं आता मी समजा सब इन्स्पेक्टर आहे, सब इन्स्पेक्टर नंतर इन्स्पेक्टर माझं कामाचं स्वरूप बदलतं. नंतर मी ACP झाल्यानंतर माझ्या कामाचं स्वरूप बदलतं. DCPचं वेगळं असतं, ॲडिशनल CPचं, जॉईंट CP आणि CP. दुर्दैवाने काही ठिकाणी हायरार्कीकडे दुर्लक्ष केलं जातं आणि काही राजकीय म्हणा किंवा ज्यांना इंटरेस्ट आहे थोडासा वेगळा पर्सनल काही याच्यासाठी ते लोक मग ज्युनियर लेवलच्या ऑफिसर्सना पण डायरेक्ट इंटरॅक्ट करायचं, वरिष्ठांना ह्याच्यामध्ये
पिक्चरमध्ये घेत नाहीत. तर डिपेंड ऑन ते सिच्युएशन प्रमाणे इंटरफेरन्स तर असतो. पण हा जर का पोलीस का मुख्य तो जर ते मजबूत असेल आणि पॉलिटिकल विल पण चांगला असेल तर मग ते टॅकल केलं जातं. याचं एक उदाहरण मी तुम्हाला देऊ शकतो. म्हणजे वैयक्तिक ह्याच्यातून सांगतो. एन रॉय CP होते त्यावेळेस, आणि त्यावेळेस आम्ही एक AK-47 रिकवर केल्या होत्या. आणि AK-47 रिकवर करून त्याला MCOC आणि पोटा असे दोन्ही ऍक्ट त्याला लावले होते त्या केसला. त्या केसमध्ये एक छोटा मोठा पॉलिटिकली कनेक्टेड माणसाला अरेस्ट केलं होतं आम्ही. तर ती चार्जशीट त्यावेळेस टाकतो त्यावेळेस आपण त्यांची CPची परमिशन घ्यावं जावं. तिथं डिस्कशन होतं त्यामध्ये. ते डिस्कशन होताना आम्ही त्यावेळेस सगळा तपास करून तो जो पॉलिटिकल पार्टीचा माणूस होता तो त्याचे डायरेक्ट इन्व्हॉल्वमेंट आम्हाला मिळालं नाही, एव्हिडन्स काही मिळालं नाही. पण ही वॉज इन जेल फॉर ऑलमोस्ट मोर दॅन 6 months. पण नंतर आम्ही रिअलाइज केलं की त्याला जर का सोडलं नाही किंवा त्याला विटनेस नाही म्हणून तर आमची केस हानपार होऊ शकते. म्हणून आम्ही इन गुड फेथमध्ये त्याला डिस्चार्ज करण्यासाठी ते जेव्हा त्यांच्या समोर गेलं तर ते म्हणजे अरे इसके लिए मुझे कितने कितने पॉलिटिकल लीडर का फोन आया था, अभी अभी आप वो उसको डिस्चार्ज करेंगे तो मुझे तो वो गाली देंगे. म्हणजे ते कॅज्युअल बोलले होते. सांगण्याचा हेतू आहे की त्यांच्यावर ते प्रेशर आलं होतं पण ते आम्हाला माहीत पण नव्हतं. त्यांनी ते आमच्यापर्यंत येऊ पण नाही दिलं. आणि दे सपोर्टेड अस. आणि आमची ऍक्शन, दोन्ही ऍक्शन, त्याला अरेस्ट करण्याची पण ऍक्शन जस्टिफाय झाली आणि त्याला डिस्चार्ज करण्याची पण ऍक्शन जस्टिफाय झाली. बिकॉज इट वॉज इन गुड फेथमध्ये आणि तपासाच्या अनुषंगाने घेतलं होतं. सो सांगायचं हेतू की हा जर का आमचे बॉसेस पण तसे व्यवस्थित असतील आणि जे आपले राजकीय व्यक्तींनी पण विचार केला पाहिजे, पॉलिटिकल लिडर्सनी पण, कुठल्या लेवलपर्यंत आपण पोलिसांच्या ह्याच्यामध्ये हस्तक्षेप करायचा ते जर का थोडंसं सगळ्यांनीच बॅलन्स राखला तर तो तसा ऍडजस्ट होऊन जातो. काय इश्यू येत नाही त्यामध्ये. सर, थोडंसं तुम्ही गुन्हे शाखेमध्ये इतके वर्ष काम केलेलं आहे, इतके वर्ष सेवा दिली आहे, तर मुंबई पोलिसांची क्राईम ब्रांच किंवा मुंबई पोलिसच एकेकाळी स्कॉटलंड यार्डची त्यांची तुलना व्हायची, स्कॉटलंड यार्ड पोलिसांची तुलना व्हायची. पण आता क्राईम ब्रांच, मुंबई पोलिसांची क्राईम ब्रांच ही बऱ्याच वादंगांमध्ये घेरल्यासारखे वाटते. तर हे जाणीवपूर्वक होतंय का? मुंबई पोलिसांचं क्राईम ब्रांचचं विशेषतः जाणीवपूर्वक प्रतिमाहनन होतंय का? आणि ह्याला काय राजकीय सामाजिक कारण आहेत का? ह्याला राजकीय म्हणण्यापेक्षा पोलीस खात्यातील इंटरनल क्लॅशेस हे महत्वाचं कारण आहे. कारण पोलीस खात्यामध्ये पण काही वरिष्ठ अधिकारी खूप ॲम्बिशियस आहेत, काही ग्रुप्स आहेत. आता हळूहळू ते ग्रुप्स कमी झालेले आहेत, पण एक्झिस्टन्समध्ये होते आणि आहेत. त्यामुळे ते एकाला वर करण्यासाठी, एकाला खाली करण्यासाठी किंवा एखाद्याची इमेज खराब करण्यासाठी बरंच काही चालतं आणि ते दॅट इज व्हेरी डेंजरस. आणि ते उलट आपण म्हणतो एक्सटर्नल शत्रूला आपण वी कॅन फाईट अगेन्स्ट एक्सटर्नल शत्रू एनिमी, पण इंटरनल जेव्हा असतं ना आणि त्यातल्या वरिष्ठ अधिकारी जेव्हा असे एकमेकाशी कुरघोडी करण्याचा प्रयत्न करतात, दॅट इज क्राईम ब्रांच डॅमेज होण्याचा. तुम्ही जो आता विषय काढला, मुंबई क्राईम ब्रांच वॉज वन ऑफ द एलाइट ब्रांच होती आणि तिथं जाण्यासाठी लोक किंवा त्यांचं सिलेक्शन होण्यासाठी पण बरंच काही प्रोसेस होती. अनफॉर्च्युनेटली मध्ये क्राईम ब्रांच तुम्ही सांगितलं ना, मध्ये हायरार्कीला साईडला करून पॉलिटिकल बॉसेसनी काही ज्युनियर अधिकाऱ्यांना हाताशी घेऊन बरंचसं केलं. त्याचे परिणाम असं झाले की सगळीच क्राईम एक दोन अधिकाऱ्यांच्या चुकीमुळे, सगळी चुकांमुळे सगळ्या क्राईम ब्रांचचं नाव खराब झालं. आणि ते एवढं खराब झालं की आता त्यानंतर घाबरून काही अधिकारी तिथं जायलाच इच्छा मागत नाहीत की नको आम्हाला, त्या हिशोब आमचं पोलीस स्टेशनचं काम चांगलं आहे, रुटीन वर्क आहे, ते केलेलं बरं असं थोडासा समज आहे. होईल ते ओव्हर. आणि दुसरी गोष्ट असं पण एक ऑर्गनाइज क्राईम किंवा अंडरवर्ल्ड आता तसं एक्झिस्टन्समध्ये राहिलेलं पण नाही. त्यामुळे क्राईम ब्रांचचं तुम्हाला डेली काम अपेक्षित नाही आहे. पूर्वी कसं होतं, रोज इथं फायरिंग व्हायचं, तिथं आज ही केस डिलीट केली, उद्या ती केस. आता तसं नाही आहे. आता मेन थ्रेट आहे जी इंटरनल सिक्युरिटीला आहे ती म्हणजे टेररिझमचीच आहे. आणि टेररिझम काय अटॅक दररोज होत नसतात, ते एक वर्षातनं एखादा अटॅक होतो, पण त्याची प्रिपरेशन खूप महिने चालतं. आणि ते असे अटॅक होण्याआधीच प्रिव्हेंट करणं आणि केले जातात पोलिसांनी. त्याच्या पूर्वी पण केलेत, आमच्या काळात पण केलेले आणि आत्ता पण होत आहेत. बिकॉज ऑफ आवर इंटेलिजन्स एजन्सी आर व्हेरी एफिशियंट नाव आणि त्यांचं शेअरिंग जे आहे त्याच्यामुळे खूप चांगला परिणाम होतो. पण ते आहे आता थोडंसं क्राईम ब्रांच डल म्हणता येईल थोडंसं, पण हळूहळू होईल ते रिवाईव्ह होईल. सर, आता आपण सगळ्या पोलिसांच्या संपूर्ण विश्वाबद्दल चर्चा करतोय, तर पोलीस आणि समाज यांचं एक अतूट नातं आहे. पोलिसांचं आणि समाजाचं संरक्षण करतात, समाजातूनच पोलीस तयार होतात. तर पोलीस आणि समाजाचं नातं कसं असलं पाहिजे? मुळात पोलिसांकडे बघण्याचा दृष्टिकोन समाजाचा कसा असला पाहिजे आणि पोलिसांनी सुद्धा समाजासाठी करताना काय काय कुठल्या गोष्टींची पथ्य पाळली पाहिजेत, काय सांगाल?
ह्याच्यामध्ये आता पोलिसांची जी स्थापना झाली ब्रिटिश काळामध्ये, जो पोलीस तो पूर्णपणे आपल्या जनतेच्या विरोधातच होता. पूर्णपणे दंडुकेशाही होती. सर्वसाधारण जनतेला असलेलं अज्ञान आणि याच्यामुळे हा काळ, बराच काळ पोलीस दंडुकेशाहीवरतीच पोलिसिंग केलं. परंतु आता तो काळ राहिलेला नाही. आता जनतेला आपले अधिकार माहिती आहेत. विविध संघटना आहेत की ज्या या माध्यमातून काम करतात. सोशल मीडिया आहे की ज्यामुळे सगळं माहिती होतं. त्यामुळे पोलिसांमध्ये एक प्रकारचा सगळ्या बाजूनी वचक आहे. तर अशा परिस्थितीमध्ये एकच मार्ग चांगला आहे, तो म्हणजे कम्युनिटी पोलिसिंग. कम्युनिटी पोलिसिंग म्हणजे तुम्ही जनतेसाठी काम करता तर जनतेला जवळ करा, जनतेचे मन जिंकून पोलिसिंग करा. त्यामध्ये काही लोकांचं असं की पोलिसांची भीती निघून जाते. अजिबात नाही. जे सर्वसाधारण जनता आहे त्यांच्या मनामध्ये भीती असता कामाच नाही. पोलिसांची भीती क्रिमिनल जे आहेत त्यांना घाबरले. पण दुर्दैवाने काय होतं, क्रिमिनल ओव्हर ए पिरियड पोलीस स्टेशनला जाणं येणं वाढतं त्यांचं, मग त्यांची ओळख वाढते आणि त्यामुळे तो पोलिसांबद्दलची भीती त्यांची कमी होते. पण सर्वसाधारण माणूस जातो पोलीस स्टेशनला जाणं अवॉइड करतो. म्हणून त्या निमित्ताने आता मुंबई पोलिसांनी खूप वेगवेगळ्या योजना आहेत. त्या योजनेच्या माध्यमातून पिरियडिकली मिटिंग्स घेतल्या जातात आणि समाजातील प्रतिष्ठित नागरिकांना, महिलांना पोलीस स्टेशनला बोलवलं जातं किंवा मग कुठेतरी एक मिटिंग आयोजित केली त्यांच्या एरियामध्ये केली जाते. तिथं वरिष्ठ अधिकारी पण जातात की जेणेकरून डायरेक्ट संवाद त्यांच्याशी साधला जावा आणि त्याचा खूप चांगला परिणाम झालेला आहे. एक उदाहरण देऊ शकतो. एक टर्म आहे त्यामध्ये आईज आणि इयर्स म्हणून. आईज अँड इयर्स म्हणजे काय की आम्ही जनतेमधलेच काही लोकांना तयार केलेलं आहे की तुम्ही थोडंसं लक्ष ठेवा काय होतं काय नाही. आणि आमच्या रजिस्टर्समध्ये त्यांची नोंद ठेवलेली असते की हे पोलिसांची आईज अँड इयर्स आहेत म्हणून. म्हणजे एका स्लम एरियामध्ये आम्ही 200-300 आईज अँड इयर्स म्हणून नेमतो. फक्त त्यांना एखादी की आल्यानंतर चहा पाजणं, त्यांच्याशी गोड बोलणं वगैरे. आता कधी कधी त्याचा मिसयूज पण होतो, नो डाऊट. पण त्याच्यामुळे परिणाम असा होतो की त्या भागामध्ये कोण आलंय नवीन, काय चाललंय, ह्याची ऍक्टिव्हिटीची माहिती ताबडतोब मिळते. आणि ह्या आईज अँड इयर्समध्ये तुम्हाला सांगितलं तर आश्चर्य वाटेल की महिलांची संख्या जास्त आहे आणि तो खूप इम्पॅक्ट होतो. कारण महिला दिवसभर तिथंच वावरत असतात आणि त्यांची नजर बरोबर असते, ते लगेच माहिती देतात. त्यामुळे ह्या टर्म्स आहेत की ज्या वापर केल्या जातात. प्रत्येक पोलीस स्टेशनला आता अँटी टेररिस्ट स्क्वॉड बनवलेला आहे, तो चांगल्यापैकी काम करतोय. या सगळ्या गोष्टीमुळे मुंबईला जो धोका आहे तो कायमच आहे, टेररिझम ऍक्टिव्हिटी. त्यामुळे पोलिसांना किती असं कधीच होणार नाही की पोलीस निर्धास्तपणे राहू शकतो, असं कधीच नाही होणार. फक्त पोलिसिंगची पॅटर्न थोडासा बदलत जातो, सिच्युएशन प्रमाणे बदलतं. आणि दुसरी गोष्ट, जसे पॉलिटिकल बॉसेस बदलतात, आमचे पोलीस डिपार्टमेंटमधले बॉसेस बदलतात, तसं पण पोलिसिंग कधी कधी बदलून जातात. काही आमचे बॉसेस असतात की ते क्राईम ओरिएंटेड असतात, काही रिफॉर्म ओरिएंटेड असतात, तर आणि मग काही कम्युनिटी पोलिसिंग ओरिएंटेड असतात. डिपेंड ऑन दॅट, त्याप्रमाणे ते पोलिसिंग चालतं. पण आताची गरज आहे ती, सध्या काळाची गरज आहे की जनतेचा विश्वास प्राप्त करून पोलिसिंग करणं फार महत्वाचं आहे. म्हणजे पूर्वी जेव्हा टीचरनी, एखाद्या गुरुजींनी मुलाला कानाखाली मारली तर आई वडील त्याचे सांगायचे की तूच काहीतरी चूक केली असणार, तुला मारलं. कारण गुरुजींना एवढा त्यांचा विश्वास असायचा. तसंच काहीतरी पोलिसांवर असलं पाहिजे. जेव्हा एखाद्या मुलाबद्दल असं होतं की पोलिसांनी काहीतरी त्याच्यावर ऍक्शन घेतल्यावर तर तू काहीतरी केलं पाहिजे, असं आई वडिलांना तेवढा विश्वास आपण देणार. पण दुर्दैवाने होतं काय, पोलिसांनी काही म्हणलं की आई वडील, आसपासचे लोक सगळेच पोलीस स्टेशनला पोलिसांनीच काहीतरी चुकीचं केलंय अशा आविर्भावामध्ये येतात. तो थोडासा संकल्पना आता चेंज होणं गरजेचं आहे. सर, तुम्ही या संपूर्ण पोलीस कारकिर्दीबद्दल आम्हाला सांगितलं, त्यातल्या सगळ्या एकदम अतिशय रंजक आणि रोमांचकारी आठवणींबद्दल पण सांगितलं. पण निवृत्तीनंतर आपण सामाजिक कार्यामध्ये सुद्धा योगदान देत आहात, तर त्याच्याबद्दल आम्हाला सांगा. कशा पद्धतीने आपण सामाजिक कार्यामध्ये योगदान देतात, कुठल्या कुठल्या संस्थांमध्ये आपण काम करतात आणि कशा पद्धतीने आपलं निवृत्तीनंतर आयुष्य आहे? मी साकीनगर पोलीसला असताना, म्हणजे 2015 मध्ये असल्यापासूनच मला थोडंसं सामाजिक कार्यामध्ये इंटरेस्ट होता आणि सिनियर पी असल्यामुळे माझ्याकडे इन्फ्रास्ट्रक्चर होतं. मी त्याचा वापर सामाजिक कार्यासाठी म्हणून केला आणि त्याचा परिणाम खूप चांगला झाला. की इव्हन इनफॅक्ट माझा जो असिस्टंट होता तो मला येऊन सांगायचा, साहेब तुम्ही कशाला एवढं सोशल वर्क करता, तुम्हाला राजकारणात जायचं आहे का? म्हणजे लोकांची असं समज आहे की हा जर का सामाजिक कार्य करतो म्हणजे याला राजकारणातच जायचं. म्हणजे अजिबात मला राजकारणात काही इंटरेस्ट नाही आहे, पण मला आवडतं म्हणून मी करत होतो. आणि त्या काळामध्ये स्वातंत्र्य सावरकरांचे काही पुस्तकं वाचलेली होती मी आणि त्यांचे विचार मला पटले होते त्या दृष्टिकोनातून. मग लेटर ऑन मी त्याच अनुषंगाने जेवढं काही काम करता येईल ते करत होतो. दुर्दैवाने गव्हर्नमेंट थोडंसं त्यावेळेस ते विचार थोडे वेगळ्या याचे होते, त्यामुळे काही लोकांनी मला ॲडवाईस केलं होतं की तू जास्त सावरकर करू नको, नाही तर तुला त्रास होईल म्हणून. पण नाही, मला काही त्रास झाला नाही, मी करत राहिलो. शरद पोंक्षे आपले जे एक विचारवंत इतिहासकार आहेत
ते जेव्हा कॅन्सरमधनं बरे झाले तेव्हा माझ्या मनात विचार आले की आपण ह्यांना काहीतरी मदत करूया. ते आता अशीच डायरेक्ट मदत करणं गरजेचं योग्य नाही. म्हणून मग त्यांचा एक कार्यक्रम दिले पार्ल्यामध्ये. मला आठवतं दिवाळीच होती, दिवाळीच्या 1 दिवस अगोदर 2 दिवस अगोदर कार्यक्रम घेतला मी तो. आणि त्या कार्यक्रमाला मी तिथं पोस्टिंगला नव्हतो, काही नव्हतं, पण मी पार्ल्यात राहत असल्यामुळे त्याला 350 लोक आले होते कार्यक्रमाला. एकही व्यक्ती पूर्ण कार्यक्रम संपेपर्यंत हल्ली. त्यांची परिस्थिती पण तेवढी तब्येतहीन होती, तरी पण 90 मिनिटं कंटिन्यू बोलले ते. आणि त्यावेळेस मी स्टेजवरती गणवेशामध्ये उभा होतो, मुद्दाहून गणवेशा उभा होता की सावरकर आणि प्रशासन याच्यामध्ये जी दुफळी होती आणि आहे ती, त्यात काय खोटं नाही आहे. तर त्यामुळे ते घालतं. त्यावेळेस शरद पोंक्षे पण त्यांच्या भाषणामध्ये वक्तव्यामध्ये बोलले होते की तुम्ही एक विस्तव हातामध्ये घेतला आहे, याचा चटका कधी ना कधी तुम्हाला बसेल. त्यानंतर माझी नाशिकला बदली झाल्यानंतर मी नाशिकला गेल्यानंतर पहिल्याच मला आठवतं 26 जानेवारीला फ्लॅग होस्टिंग होतं. मी भगूरला गेलो आपल्या वाड्यावरती, सावरकर वाड्यावरती, आणि गणवेशामध्ये फ्लॅग होस्टिंग केलं होतं वाड्यावरती. त्यावेळेस नाशिकमधल्या बाकीच्या अधिकाऱ्यांना म्हटलं चला आपण, कुणी याची डेअरिंग केलं नाही तिथे. तर त्या वर्षी मी एकटाच गेलो, पण मी मनात ठरवलं की पुढच्या वर्षी मात्र आपण व्यवस्थित लोकांना घेऊन जाऊ. मग पूर्ण वर्षामध्ये हळूच गप्पा मारता मी त्यांना नाशिकचे सावरकर आहेत, तुम्हाला समजलं पाहिजे, तुम्ही त्यांचं वाचन करा, हे करा, असं हे करून नेक्स्ट इयरला मी ते 2023 मध्ये जेव्हा 26 जानेवारीला मी तिथे गेलो तेव्हा माझ्यावर 40 लोक होते. पोलीस ऑफिसर्स होते, काही डॉक्टर्स होते, वकील होते. त्या सगळ्यांना घेऊन गेलं, ते दाखवलं, तिथं त्यांची माहिती दिली सगळी. आणि त्यांना एकच विनंती केली, ते सगळं अरेंजमेंट मी केली होती, त्यांना एकच विनंती केली की तुम्ही फक्त तुमचे अनुभव फेसबुकवरती टाका. तुम्हाला हॉरिबल वाटेल की नाशिकचे लोक सांगतात की आम्ही 30-35 वर्ष नाशिकमध्ये राहतोय, पण आम्हाला सावरकर वाडा इथं होता किंवा सावरकरचं जन्मस्थान इथं, आणि सावरकर एवढे मोठे होते हे आम्हाला माहीतच नव्हतं. ही खरोखर दुर्दैव आहे. म्हणजे मला खूप वाईट वाटलं त्यावेळेस की नाशिकच्या लोकांना सावरकरांबद्दल एवढं आत्मीयता नाही आहे. आणि नंतर आणखीन एक माझं स्वप्न होतं की गणवेशामध्ये म्हणजे रिटायरमेंटच्या अगोदर पार्लेकरांना पण तिथं एक, म्हणून मी आणखीन एक ट्रिप आयोजित केली होती माझ्या रिटायरमेंटच्या 3-4 दिवस अगोदर. आणि पार्ल्यातनं 55 प्रतिष्ठित नागरिकांची ट्रिप तिथं आयोजित केलं होतं. पार्थ बावस्करांना तिथं बोलवलं होतं आणि वाड्याची माहिती त्यांना देऊन मग ते दर्शन त्यावेळेस सगळ्यांनी लक्षात आलं की सावरकरांचं कार्य किती महान होतं वगैरे. या सगळ्या गोष्टीमुळं सावरकर स्मारकाशी माझे संबंध होतेच. मग मी रिटायर झाल्यानंतर इथं ट्रस्टी म्हणून आता काम करतो. त्याच्या व्यतिरिक्त मी भारत विकास परिषद म्हणून एक संघटना आहे, त्या संघटनेचा पूर्वी विलेपार्ला ब्रांचचा अध्यक्ष होतो. त्या माध्यमातून 2 वर्ष जे काम केलं, 2 वर्षामध्ये ती ब्रांच आमच्या जे पश्चिम क्षेत्र आहे म्हणजे त्यामध्ये गोवा, महाराष्ट्र आणि गुजरात या 3 राज्यामध्ये आमची विलेपार्ला ब्रांच 2 वर्ष कंटिन्यू टॉपला आली होती. ठीक आहे, आमचे मापदंड आहेत त्याच्यामध्ये. त्यामुळं ॲप्रिशिएशन होऊन आमच्या नॅशनल एक्झिक्युटिव्ह कमिटीने मला आता प्रमोशन दिलं असं म्हणायला हरकत नाही. आणि आता मी मुंबई कोकण प्रांतचा अध्यक्ष आहे. म्हणजे पूर्वी 1 शाखाचा अध्यक्ष होतो, आता 33 शाखाचा अध्यक्ष आहे आणि त्यांच्या माध्यमातून हे काम करतो. त्याच्या व्यतिरिक्त बॅडमिंटन असोसिएशन फॉर मुंबई उपनगर अशी संस्था आहे, बामू त्याचं नाव शॉर्ट फॉर्म आहे. मुंबईच्या उपनगरासाठी गेले 5 वर्षे कुठली संघटना होती, त्यामुळे बॅडमिंटन खेळाचं खूप नुकसान झालं. इथले प्लेयर्स सगळे चांगले प्लेयर्स होते, ते सोडून दुसऱ्या याला गेले होते. आणि मी कोरोनाच्या काळामध्ये माझे काही मित्र होते, त्यांच्या माध्यमातून पोलीस खात्यामध्ये असतानाच एक बॅडमिंटन टुर्नामेंट घेतली होती आणि त्या टुर्नामेंटला खूप चांगला प्रतिसाद मिळाला. 804 लोकांनी एंट्री आल्या होत्या आणि मग शेवटी आमची धावपळ होऊन 3 व्हेन्यूमध्ये आम्ही सायमल्टेनियसली घेतल्या. 5 दिवसामध्ये 793 मॅचेस आम्ही प्ले केल्या होत्या आणि त्याचं कुठंतरी ते महाराष्ट्र बॅडमिंटन असोसिएशनने कुठेतरी नोंद घेतली होती. म्हणून मला रिटायरमेंट नंतर त्यांनी ऑफर दिली होती की तुम्ही हे करा. मग आम्ही एक संस्था बनवली, ही बॅडमिंटन असोसिएशन मुंबई उपनगर, आणि आम्ही आता बॅडमिंटन असोसिएशनशी संलग्न आहोत. गेल्या 2 वर्षामध्ये या संस्थेच्या माध्यमातून 15 मेजर टुर्नामेंट घेतल्या, डिस्ट्रिक्ट लेवल, इंटर डिस्ट्रिक्ट लेवलची आणि नॅशनल लेवलची. आणि आता ही संस्था पण बऱ्यापैकी आहे, बऱ्यापैकी काम करते असं म्हणायला हरकत नाही. अशा 3 संस्थांच्या माध्यमातून सामाजिक कार्य, कुठल्याही कोणाकडे नोकरी धंदा मी काही करत नाही आणि माझा सगळा वेळ या सामाजिक कार्यासाठी देतोय. सर, तुम्ही आम्हाला तुमच्या पोलीस कारकिर्दीबद्दल सांगितलं, तुमच्या अतिशय रोमांचकारी अनुभवांबद्दल सांगितलं, पोलीस आणि नागरिकांचं नातं कसं असलं पाहिजे ह्याच्याबद्दल पण सांगितलं, आणि नंतर शेवटी तुम्ही सामाजिक कार्यात किती संपूर्ण रस घेतलाय आणि किती त्याच्यामध्ये आता संपूर्ण व्यस्तच झाला आहात ह्याच्याबद्दल पण सांगितलं. या सगळ्या
सगळ्या माहितीबद्दल, या सगळ्या मुलाखतीबद्दल आम्हाला तुम्ही वेळ दिलात आणि आमच्याशी संवाद साधला, त्याच्याबद्दल हिंदुस्थान पोस्टतर्फे आपले मनपूर्वक आभार. नमस्कार. थँक्यू व्हेरी मच. तर हे होते अविनाश धर्माधिकारी सर. त्यांनी आपल्याला पोलीस दलाबद्दल आणि पोलीस दलामध्ये जे पोलीस काम करतात त्यांचं संपूर्ण विश्व कसं असतं ह्याच्याबद्दल आपल्याला उलगडून सांगितलं आणि ते आपल्या रक्षणासाठी काय काय गोष्टी करतात आणि त्यांना किती कुठले वेगवेगळे विस्मयकारी अनुभव येत असतात त्याच्याबद्दल पण सांगितलं. या सगळ्या मुलाखतीमध्ये त्यांनी आपल्याला संपूर्ण माहिती दिली, वेगवेगळ्या प्रश्नांना सविस्तर उत्तरं दिली. तर ही मुलाखत तुम्हाला कशी वाटली हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओज बघण्यासाठी हिंदुस्थान पोस्टच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि फेसबुक पेजला लाईक फॉलो करायला विसरू नका. धन्यवाद.